कमलेश्वर बऱ्हाणपूर ह्या जो नियोजित रस्ता आहे त्याचा अजूनही कोणताही शासन दरबारी निर्णय लागलेला नसताना हैदराबाद इंदोर या हायवेचं राज्य शासन केंद्र शासनाने एकतर्फी अधिग्रहण सुरू करून आमच्या शेतकरी बंधूंच्या ज्या जमिनी ह्या हायवेमध्ये अधिग्रहित होत आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही किंवा योग्य त्या मोबदल्याचं आश्वासनही शासनाने न देता या ठिकाणी आमच्या जमिनी शासनाने परस्पर अधिग्रहित करण्याचा या ठिकाणी सपाटा लावलेला आहे। कोणत्याही शासनाची आमच्या शेतकऱ्याची शासनाने परमिशन न घेता त्या ठिकाणी त्यांचे लोक येऊन परस्पर सर्वे करून जात आहे आणि ज्या आमच्या हायवे लगतच्या जमिनी आहे त्या जमिनी ह्या ग्रामीण भागातल्या किंवा आतल्या दाखवून त्या जर ॲक्वायर केल्या जात आहे। आमचं म्हणणं असं आहे की जर त्या जमिनी आतल्या आहेत हायवेला लगत नाही आहे तर मग शासनाला त्या जमिनी अशा परस्पर ॲक्वायर करायची एवढी घाई का झालेली आहे आणि ज्या ठिकाणी आमचा शेतकरी भूमिहीन होतो आहे तर ह्या परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला योग्य मोबदला जर देणार नसाल तर आम्हाला या ठिकाणी आमचं जीवन संपवल्याशिवाय दुसरा मार्ग नाही आहे। शेतकरी आहोत, बाकीचे तर काही लोकांनी पैसे घेतले, आम्ही पैसे घेतलेले नाही आहे। जळगाव जिल्ह्याचा आमचं दुर्दैव आहे शेतकऱ्याचं। 3 मंत्री, 1 केंद्रीय मंत्री, मुक्ताईनगरला 2 आमदार, एवढं सर्व असल्यावर शेतकऱ्याला आज आत्महत्या करण्याची पाळी येत आहे। हे फार दुर्दैवी बाब आहे। आमच्या हक्काचे पैसे मागतो आहे मी, माझं एन्जिओप्लास्टी झालेली आहे, 3 व्हॅन चोकअप आहे। अशा परिस्थितीत मी कलेक्टर ऑफिसमध्ये रोज जातो। अक्षरशः इतकं हे झालं आहे साहेब, जीवन जगणं कठीण झालेलं आहे। मला पैसे देत नाही सरकार, 2 लाख रुपये एकराने मला पैसे देत आहे। मी बँकेवाले मला पैसे मागत आहे, मी काय करू, मला मरल्याशिवाय पर्याय नाही उरला आहे साहेब। तुमची शेती आम्ही खरेदी करायला तयार आहे। इथली परिस्थिती अशी आहे की आज या ठिकाणी राज्य शासन 2 लाख आणि 4 लाख रुपये एकराचे पैसे आमच्या शेतकऱ्यांच्या माथी मारणार आहे। प्रत्यक्षात या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज 50-60 लाख रुपये 1 करोड रुपयापर्यंतची अतिशय मोलाची जमीन आमच्या या परिसरामधील शेतकऱ्यांची आहे आणि या पद्धतीने जर एकतर्फी ही जमीन ताब्यात घेतली तर झालेला भूमिहीन झालेला शेतकरी त्याच्या पुढच्या वारसांना किंवा पोरांना काय देऊन जाईल किंवा आम्ही त्यांना काय देऊन जायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आज आम्ही एवढं मोठं पाऊल उचलतोय। इंदोर हैदराबादबद्दल सरकारचे नियम असे आहे की हायवेवरील जमीनला रेडी रेटनरचे भाव द्यावे व आतील जमीनला मागील 3 वर्षाचे खरेदी विक्रीची सरासरी काढून द्यावी। तर यांनी काय केलं, जे हायवेवरील जमीन होती त्याचे रेट 1270 रेडी रेटनरचे रेट असताना 45 रुपये रेट दिले। म्हणजे आम्ही भिकारी आहे काय? आणि 2013 साली 680 रुपये भाव दिले। आज 2024 आहे, सामान्य माणूस समजू शकतो भाव वाढता की घटता। तर त्यांनी 680चे 45 भाव द्यावे। और नगरपंचायत मुक्ताईनगर असताना त्यांना भाव 45, बाकीचा ग्रामीण भाव असताना त्यांना 700वर। हा फरक काऊन बसून सरकारने आमच्याशी गोष्ट करावी, आमची अडचण ऐकून घ्यावी। अजमल कसाबचं म्हणणं ऐकता, आमचं म्हणणं ऐकता त्यांनी। आम्ही देशाचे नागरिक आहे की नाही? मुर्दाबाद मुर्दाबाद। आमचं म्हणणं आहे प्राण साहेब, कलेक्टर साहेब, नॅशनल हायवेचे लोकांनी शेतकऱ्यांशी बसून बोलणं करावं, बोलणं करून त्यांचं म्हणून ऐकून घ्यावं। हे कमसे कम 1 वर्षापासून कलेक्टर प्रांत यांच्याकडे जातो, हे ऐकत नाही। काही लोकांची एन्जिओप्लास्टी झाली आहे, काही लोकांच्या घरी लग्न आहे, काही लोकांच्या अडचणी आहे। मग आता हे ऐकत नाही तर शेवटी आत्महत्येशिवाय आम्हाला पर्याय राहिला नाही, कारण आमच्या जमिनीवर त्यांनी त्यांचे नाव लावून घेतले। नाव लावायला ते मोकळे आहे, परस्पर नाव लावून घेतले, न पैसा देते नाव लावून घेतले। हुकुमशाही आहे काय की लोकशाही आहे? काय नाव काय लावलंय? नाव राष्ट्रपति के माध्यम से सड़क परिवहन मंत्रालय असं नाव लावून घेतलं। आमची तेवढे क्षेत्र कम करून टाकलं।